मालाडमध्ये एका दागिन्यांच्या दुकानामध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झालाय आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये आता चिंता वाढली आहे। माहितीनुसार 5 महिलांचा एक गट ग्राहक भरून दुकानामध्ये आला। त्यापैकी 4 महिलांनी दुकानदाराला बोलवण्यात गुंतवून ठेवलं आणि 5व्या महिलेने संधी साधत हळूच दागिन्यांचा बॉक्स उचलून लपवला। दरम्यान व्हिडिओमध्ये पूर्णपणे हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। दुकानदार ग्राहकांशी बोलण्यामध्ये व्यस्त असताना ही चोरी करण्यात आली आहे आणि अतिशय चतुराईने ही चोरी करण्यात आली आहे, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही। दरम्यान इतक्या वेगाने आणि इतक्या सफाईदारपणे हा संपूर्ण प्रकार घडतोय। ज्या प्रकारे हा संपूर्ण प्रकार बघून असं वाटतंय की हा ठरवून केलेला प्रकार आहे। खरं तर सुरुवातीला लक्षात सुद्धा येत नाहीये की इथे चोरी होते। दरम्यान या घटनेमध्ये आणखी एका महिलेला दागिन्यांची चैन पाहण्याच्या बहाण्याने हातचलाकी करतानाच पाहायला मिळतंय। दरम्यान ही संपूर्ण चोरी नियोजनपूर्वक असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। गर्दीच्या दुकानांमध्ये अशा प्रकारच्या डिस्ट्रॅक्शन थिफ्ट पासून सावध राहण्याचं आवाहन व्यापाऱ्यांकडून केलं जात आहे। या घटनेमुळे स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांमध्ये आता चिंता निर्माण झाली आहे। महत्वाचं म्हणजे गर्दीच्या दुकानांमध्ये कर्मचारी काही क्षणांसाठी जरी त्यांचं लक्ष विचलित झालं तर अशा खूप जास्त प्रमाणामध्ये मोठ्या चोऱ्या होऊ शकतात आणि अगदी सहजपणे चोर या चोऱ्या करू शकतो। या घटनेमुळे आता व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। दरम्यान काही सेकंदात सुद्धा ही घटना ही गोष्ट घडू शकते, याचंच उदाहरण या सीसीटीव्ही फुटेज मधून पाहायला मिळतं।